तर आज आहे वीकेंड, आज आहे सॅटर्डे आणि आम्ही आत्ता बाहेर पडलो आहे. तर आजचा अजेंडा आहे की आज आम्ही पहिल्यांदा ब्रेकफास्टला जाणार आहे, म्हणजे ब्रंचला जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर प्रीमियम आउटलेट्स आहेत इथे डेटनमध्ये जवळच, तर तिथे खरेदी करायला जाणार आहे. तर प्रीमियम आउटलेट्समध्ये बऱ्याच ब्रँडेड गोष्टींची शॉप्स असतात आणि ती बऱ्यापैकी स्वस्त, म्हणजे सेल वगैरे चालू असतात, त्यामुळे बऱ्यापैकी स्वस्त मिळतात. तर तसं काहीतरी ब्रँडेड गोष्टींची खरेदी आहे अजेंडावर. तर बघूया कसं मिळतं. चला. तर मी आधीच्या व्लॉगमध्ये पण सांगितलं की आम्ही आलो आहे आमच्या लेकाकडे डेटनमध्ये आणि त्या डेटनमधल्याच एका लोकल रेस्टॉरंटमध्ये आम्ही ब्रंचला चाललो आहे आता. तर आत्ता आम्ही इथे पोचलो आहे. तर हे ते हॉटेल आहे फर्स्ट वॉच. ब्रेकफास्ट, ब्रंच, लंच सगळं मिळतं आणि इथे जवळच हे इंडियन स्टोअर पण आहे श्रीजी. इथे पण आम्हाला थोडी खरेदी करायचीच आहे. इथे भरपूर गर्दी आहे आणि हा मेनू आहे त्यांचा आणि हा नवीन फॉल मेनू पण आलेला आहे. याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत आणि गर्दी म्हणाल तर अशी पुष्कळ फुल रेस्टॉरंट भरलेलं आहे. तर आम्ही इथे कॉफी मागवली आहे आणि कॉफीबरोबर ही अशी केटल मिळाली, म्हणजे इन शॉर्ट अनलिमिटेड कॉफी मिळते. आणि इथे कॉफीची क्रीमर पण खूप छान छान फ्लेवर्सची आहे. हे आहे ते पंपकिन पाय स्पाइस आहे. दुसरं जे ब्ल्यू कलरचं आहे ते फ्रेंच व्हॅनिला आहे. तर असं कुठलंही आपल्याला पाहिजे त्या फ्लेवरचं क्रीमर आपण घालू शकतो. तर आता आमची ऑर्डर आली आहे. तर मी मागवलं आहे ते इटालियन फ्रिटाटा आहे. ह्याच्यामध्ये ऑमलेट आहे, ब्रेड आहे आणि थोडे ग्रीन व्हेजीज आहेत. अमोलनी मागवलं आहे ते काय आहे रे तुझं? स्केलेट हॅश. ह्याच्यामध्ये पोटॅटोज आहेत जे की खूप सुंदर असतात चवीला. स्क्रॅम्बल्ड एग आहे आणि ब्रेड आहे. आणि आदित्यने मागवलं आहे ते आहे हनी चिपोटले चिकन हॅश असं त्याचं नाव आहे. दिस इज फॉल स्पेशल डिश. आणि ह्याच्यामध्ये पण ते पोटॅटोज आहेत आणि हा लाल भोपळा वाटतं रे मला फॉलचा. पोटॅटो. आणि हे पिंक काय आहे? तर मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे, पोटोबा झालेला आहे आणि आता आम्ही शापोबाला चाललो आहे. शापोबा. तर 40 मिनिट्सचा ड्राईव्ह आहे इथनं. त्याच्यानंतर आम्ही त्या प्रीमियम आउटलेटला पोहोचू. तर आम्ही काय काय शॉपिंग केलं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुम्हाला सगळ्यांना ते दाखवणार आहे पण व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपण आलेलो सिन्सिनाटी प्रीमियम आउटलेट्सला. तर इथे सगळे ब्रँडेड बऱ्यापैकी वेगवेगळ्या कंपनीजचे शॉप्स आहेत आणि सेल लागलेले असतात बरेच वेळेला. तर स्वस्त मिळतात काही गोष्टी. कोर्स दिसलाय तर मायकेल कोर्समध्ये जातो पहिल्यांदा. So much. Absolutely. Enjoy the rest of your day. तो हे टोरी बर्डचं शॉप आहे आणि इथे भरपूर डिस्काउंट आहेत. अप टू 50% वगैरे डिस्काउंट्स आहेत. इथे चिकोज आहे.
सो हे आदिदासचं शॉप आहे. भरपूर स्वस्त आहे तिथे. हे दिस इज 2 for 20 टी-शर्ट्स. म्हणजे 2 टी-शर्ट्स $20 आहे. हे लेडीज शूजमध्ये पण इतकी सुंदर व्हरायटी आहे ही तर पुण्यात कधी मी बघितलेलीच नाही आहे. अशी व्हरायटी खूप छान छान कलर्स आणि स्टाईल्स आहेत. किमती पण इथे डिस्प्ले केलेल्या दिसतील. आणि मोस्ट ऑफ द शूजवर इथे 50 to 60% डिस्काउंट आहे इथे डिस्प्ले केलेल्या किमतीवर. लिवाईस आहे, सिके आहे. तर अशा रीतीने आमचं मस्त शॉपिंग झालेलं आहे. जवळजवळ 5 तास आम्ही त्या शॉपिंग मॉलमध्ये होतो, आम्ही प्रीमियम आउटलेटच्या. आणि आता घरी चाललो आहे. तर घरी गेल्यावर काय करायचं, जेवायला काय करायचं आज. आणि ह्या प्रीमियम आउटलेट्समध्ये जशा किमती स्वस्त होत्या तसंच व्हरायटी पण पुष्कळ होती. खूप जास्त प्रत्येक गोष्टीमध्ये साईजेस असू देत, रंग असू देत, डिझाईन्स असू देत, खूप जास्त व्हरायटी होती सगळ्याचीच, जी की नॉर्मली बाहेरच्या शॉप्समध्ये इंडियात तर आपल्याला नाहीच बघायला मिळत ब्रँडेड गोष्टींमध्ये. आमचा रात्रीचा जेवायचा बेत आहे भेळेचा. आणि हे आम्ही इंडियाहून आणलेलं गणेश भेळेचं फरसाण, शेव आणि चिंच पाणी आहे. इथे बटाटा, कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो. बटाटा पण उकडलेला आहे. अशी ही मस्त चटपटीत भेळ तयार आहे. आणि आम्ही बघतोय फॅमिली मॅन सीझन 1. तर काल आम्ही प्रीमियम आउटलेट्समध्ये गेलो होतो आणि खूप सारी शॉपिंग केली आहे. तर ती मी तुमच्याबरोबर आता शेअर करते. 1 by 1 सगळी शॉपिंग दाखवते. काही शॉपिंग माझी आहे आणि काही शॉपिंग अमोलची आहे. तर पहिल्यांदा मी माझ्या शॉपिंगपासून सुरुवात करते. तर यावेळी मी ठरवलं होतं की मी एक चांगली बॅग घेईन माझ्यासाठी. तर ही मायकेल कोर्सची बॅग आहे. ही मला पडली आहे $127 आणि ही जर आपण बाहेरचं रिटेल शॉपपेक्षा ही खूप स्वस्त पडलेली आहे. रिटेल शॉपमध्ये याची किंमत खूप जास्त आहे. तर ही आहे बॅग. ही आता इथे अशी सगळी पॅक केली आहे त्यामुळे मी दाखवत नाही. पण आतमध्ये हा एक चेनचा कप्पा आहे आणि आतमध्ये अजून एक चेनचा कप्पा आहे. म्हणजे हा एक कप्पा आहे आणि आतमध्ये अजून एक चेनचा कप्पा आहे. आणि इथे असा हा एमकेचा एक एम्ब्लेम पण आहे गोल्डन कलरचा. तर अशी छान आहे ही बॅग. जी दुसरी खरेदी मी माझ्यासाठी केली ती म्हणजे आदिदासचे शूज.
तर हे असे स्नीकर टाईप ऑफ शूज आहेत जे की ॲक्च्युली वॉकिंगचे नाही आहेत, पण असे पार्टीजना किंवा बाहेर सिनेमाला मूवीजला जाताना घालायचे आहेत. हे मला मिळाले आहेत $40 प्लस काय टॅक्सेस असतील ते. तर असे हे आदिदासचे शूज. त्याच्यानंतर कोलंबिया जे स्टोर आहे तिथे खूप छान थर्मलवेअर म्हणजे सगळे स्वेटर्स छान मिळतात. तर त्याच्यातनं मी एक थर्मलवेअर घेतला आहे माझ्यासाठी. ही आता आहे अमोलची खरेदी. ह्याच्यामध्ये त्याने A6चे शूज घेतले. तर A6 खूप छान शूजची कंपनी आणि स्पेसिफिकली वॉकिंग किंवा एक्सरसाइजचे शूज ती बनवते जास्त, म्हणून मुद्दाम असे व्हाईट कलरचे हे शूज घेतले. आणि परफ्युम्स पण ब्रँडेड परफ्युम्स खूप छान तिथे एक आउटलेट होतं, तर त्याच्यातून आम्ही ही घेतले. त्याच्यावर बाय 1 गेट 1 फ्री होतं. तर हे लॅकॉस्टेचं एक घेतले. हे मेन्स आहे लॅकॉस्टे. आणि त्याच्यावर हे युगो बॉसचं मी 1/1 फ्री मिळालं आहे. तर हे युगोचं घेतलं. तर हे लॅकॉस्टे $84चं होतं आणि त्याच्यावर हे $64चं फ्री मिळालं. आणि ही आता काही कोलंबियामधून आम्ही स्वेटर्सची खरेदी केली. तर ह्याच्यामध्ये सिम्पल स्वेटर्स आहेत, पण ह्याला खूप छान असते. हा आदित्यसाठी घेतला आहे. हा माझ्यासाठी घेतला आहे. हा 2 for $50 म्हणजे हे दोघांचे मिळून $50ला होते. प्लेन आहे पण खूप मस्त ऊब आहे याला. तर हा माझा आहे. कलर मला हा खूप आवडला. असा पीच कलरचा आहे. त्याच्यानंतर हा हाफ जो आहे जॅकेट ते अमोलचा आहे. आणि ही एक ट्रॅक पॅन्ट मला आवडली म्हणून ही एक घेतली. ही आतनं अशी मस्त वॉर्म आहे, म्हणजे मला असं एक वुलनचं आतनं एक अस्तर आहे, असं इलॅस्टिक आहे. मला आवडली ही स्टाईल. तर ही अशी थोडी खरेदी आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं, पहिल्यांदा आम्ही छानपैकी ब्रंच घेतला आणि त्याच्यानंतर मस्त असं प्रीमियम आउटलेटमध्ये आम्ही शॉपिंग केलं. त्याच्यानंतर घरी आल्यावर मस्त चटपटीत भेळ बनवली आणि खाल्ली. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की मला कळवा कमेंट्समध्ये. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच छान छान अमेरिकेतल्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते.